आता पाहूया बीड हत्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीडच्या मसाजोगमधील अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित। उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानं आणि काही मागण्या मान्य केल्यानं हा निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार। पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात जलद गतीने चालवणार, उज्ज्वल निकमांचं आश्वासन। राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच। धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास। प्रकरणातील प्रत्येक मुद्दे ते लावून धरतील, अंजली दमानिया यांच्याकडून विश्वास व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारने काहीतरी निर्णय घेतला याचं स्वागत। उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा। प्रकाश सोळंकेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। मसाजोकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी, आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनात उल्लेख। बीड प्रकरणात पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक। उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे आरोपी फाशीची शिक्षा होण्यास मदत होईल, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आता अन्नत्याग आंदोलन नाही तर रस्त्यावरची लढाई लढणार। मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढाऱ्यांना गावात फिरू देणार नाही। अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतर मसाजोगच्या ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी।